क्लासिफिकेशन ऑफ थ्रिएटंट स्पेसिस. बघा थ्रिएटंटचा अर्थ काय असतो बाळांनो? थ्रिएटंट इट मीन्स व्हॉट? द स्पेसिस विच आर इन डेंजर. जे डेंजर मध्ये आहेत म्हणजे काय? त्यांचे नंबर्स, their numbers are very very low. Either they are very very low or they are very very rarely found. आणि काही दिवसानंतर ते सगळे काय होणार आहेत? They will end themselves. It means what? They will become extinct. म्हणजे आधी होते आता नाही आहेत. तर अशी काही परिस्थिती जी आहे याला म्हणतो आपण थ्रिएटंट. ओके, तर मग अशा थ्रेटंड स्पेसिस ज्या आहेत, ज्या या डेंजर मध्ये आहेत, त्यांचे आपण 4 प्रकारे क्लासिफिकेशन करतो. पहिलं क्लासिफिकेशन आहे एंडेंजर्ड स्पेसिस. बघा एंडेंजर्ड म्हणजे काय? जे डेंजर मध्ये आहेत. आता याच्यामध्ये प्रत्येकामध्ये अर्थ समजून घ्या. थोडा थोडा मायनर डिफरन्स प्रत्येकामध्ये आहे. सो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. आता एंडेंजर्ड स्पेसिस मध्ये कुठल्या स्पेसिस येतात? ज्याच्यामध्ये येतात ऑर्गॅनिझम्स इज डिक्लाइंड or their habitat is shrunk. आता समजून घ्या बाळांनो. म्हणजे काय? असे ऑर्गॅनिझम जे डिक्लाइन झालेले आहेत, त्यांचे नंबर्स कमी झाले आहेत, किंवा त्यांचा हॅबिटेट म्हणजे काय? त्यांची राहण्याची जागा किंवा राहण्याच्या सवयी श्रंक म्हणजे कमी झाल्या आहेत. ड्यू टू extent that they can extinct in the near future in the conservative measures are not implemented. I will give you a simple example. आता इकडे एक्झाम्पल दिलं बघा, लायन टेल्ड मंकी. आता बघा लायन टेल्ड का म्हटलंय? कारण की तुम्ही बघू शकता इकडे आळ वगैरे दिसतो आणि लायन टेल्ड मंकी आहे. आता हा लायन, तुमच्याकडे बिल्डिंग घर आहेत, इकडे एक जंगल होतं मोठं. दिस इज अ फॉरेस्ट. या फॉरेस्ट मध्ये तो राहायचा. सो हे फॉरेस्ट त्याचं काय झालं? हॅबिटेट. आज तुम्ही काय केलं? इकडे हे तोडत चाललायत आणि इकडे परत बिल्डिंग बांधत चाललाय. आता होतं काय? यांचे नंबर ऑलरेडी कमी होते. सो देअर नंबर्स आर व्हेरी व्हेरी लेस. त्यांचं हॅबिटेट काय झालं? श्रंक झालं. आणि या श्रंक झाल्यामुळे इतकं हे हॅबिटेट श्रंक झालं आहे ऍट एक्सटेंट, म्हणजे इतक्या मर्यादेपर्यंत ते संपलेलं आहे की ते काय होणार आहेत? एक्सटिंक्ट होणार आहेत इन द नियर फ्युचर. म्हणजे जर इकडे आपण काही उपाययोजना केल्या नाही तर पुढच्या काही वर्षांमध्ये हे संपूर्णपणे नष्ट होतील. ही स्पेसिस तुम्हाला दिसणार नाही. तो अशा स्पेसिसला आपण कशामध्ये इन्क्लूड करतो? एंडेंजर्ड स्पेसिस. होप सो आर यू क्लिअर विथ दिस. नेक्स्ट, रेअर स्पेसिस. व्हॉट इज द मीनिंग ऑफ रेअर स्पेसिस? नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स इज कन्सिडरेबली डिक्लाइन. म्हणजे काय? कन्सिडरेबली म्हणजे काय? खूप प्रमाणामध्ये ते डिक्लाइन होत चालले, त्यांचे नंबर्स कमी होत चालले आहेत. ओके, ऑर्गॅनिझम्स फॉर दिस बीन एंडेमिक. आता अर्थ समजून घ्या मला नीट इकडे. का ते डिक्लाइन होत चाललेत? कारण की ते एंडेमिक आहेत. आता अर्थ समजून घ्या मला. दे आर एंडेमिक इन नेचर. सो व्हॉट डज इट मीन? एंडेमिकचा अर्थ आहे दे फाउंड इन स्पेसिफिक एरिया. स्पेसिफिक एरियामध्ये आढळतात. फॉर एक्झाम्पल लायन, गीर माहिती ना, गुजरात. एशियाटिक लायन. आता हे एशियाटिक लायन कुठे आढळतात? ते फक्त गुजरातमध्येच आढळतात. मग ते कसे आहेत? एंडेमिक स्पेसिस. म्हणजे असे स्पेसिस, असे अॅनिमल्स, असे प्लांट्स, असे प्राणी जे फक्त त्या भागामध्येच आढळतात. ते राज्य असेल, तो स्टेट असेल, किंवा तो फक्त तो भाग. सो अशांना म्हणतो आपण एंडेमिक. आता अर्थ काय समजून घ्या, एकदम सिंपल आहे. आता यांचे नंबर्स का कमी होत आहेत? समजा आपण असं कन्सिडर करूया, दिस इज आवर इंडिया. ओके, सो इंडियामध्ये इकडे गुजरातमध्ये फक्त कोण आहे? लायन आहेत. आता या लायनच्या स्पेसिस अजून कुठेच नाहीये. मग आपण काय म्हणतो? इन इंडिया वी हॅव एशियाटिक लायन. आणि हे एशियाटिक लायन फक्त कुठे आहेत? ऑल प्रेझेंट इन गीर नॅशनल पार्क इन गुजरात. आता समजा असं होऊ नये, पण असं काय झालं की एक कोविड-19 जसा आजार आहे तसा एखादा आजार दुसरा कुठला तरी आला आणि जो सिंहांना झाला, लायन्स. आणि हे सगळे लायन्सचे खूप लायन्स काय होत चालले, आता मरत चाललेत. मग मला सांगा, ही एंडेमिक आहे म्हणजे फक्त याच प्रदेशात आढळते. त्याच्यामुळे बाकी कुठे तिचा आहे का? नाहीये.
आणि जर अशा प्रॉब्लेममुळे जर इकडचे सगळे लायन संपले तर आपल्याकडे ही स्पेसिस उरणारच नाही. मग अशा स्पेसिसला आपण काय म्हणतो? रेअर स्पेसिस, ज्या एंडेमिक आहेत आणि त्या एंडेमिक असल्यामुळे काय होणार? त्या व्हेरी फास्ट एक्सटिंक्ट होतील, म्हणजे लवकरच संपून जातील. कारण की बघा, जर ते सगळीकडे असले असते तर काय आलं असतं? आजार इकडे आलाय, इकडे मेले तरी पण इकडचे 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 कुठले तरी वाचले असते. पण ते एंडेमिक असल्यामुळे ते फास्ट एक्सटिंक्ट होऊ शकतात. समजतं मी काय म्हणतोय? म्हणून आपण त्यांना काय म्हणतो? रेअर स्पेसिस. एक्झाम्पल, रेड पांडा, मस्क डिअर. भावना हे एक्झाम्पल लक्षात ठेवा. एक्झाम्पल तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. ऑड मॅन आउट मध्ये विचारलं जाऊ शकतं. ओके, की कोणता ऑड मॅन आउट आहे तुम्हाला माहिती पाहिजे, कुठले कुठले एक्झाम्पल्स आहेत. नेक्स्ट पॉइंट, वनरेबल. बघा, वनरेबलचा अर्थ काय असतो? वनरेबल स्पेसिस म्हणजे नंबर ऑफ ऑर्गॅनिझम त्यामध्ये काय आहेत? एक्स्ट्रीमली लेस, म्हणजे ऑलरेडी त्यांच्यामध्ये ऑर्गॅनिझम कमी आहेत आणि ते आहेत ते पण डिक्लाइन होत चालले ड्यू टू, अँड दिस इज अ वरिझम रिझन. फॉर एक्झाम्पल बघा, टायगर अँड लायन याच्यामध्ये तर बांधतो आपल्याकडे ऑलरेडी टायगर अँड लायन कमी आहेत. तुम्ही जर बघितलं तर आय थिंक काहीतरी 450 पेक्षा जास्त लायन्स टायगर्स आपल्याकडे आहेत ऑल ओव्हर द इंडिया. विचार करा, एवढ्या मोठ्या भारतामध्ये फक्त एवढेच लायन. ओके, आय डोंट रिमेंबर द एक्झॅक्ट फिगर, पण समजून घ्या की खूप कमी लायन्स आपल्याकडे आहेत, पण लेस आहेत आणि आपण अजून पण त्याचे नंबर्स काय होत चालले? कंटिन्युअसली डिक्लाइन होत चालले. सो दिस इज द रिझन. तो अशा स्पेसिस ज्या ऑलरेडी कमी आहेत आणि ज्या अजून कमी होत चालल्या त्यांना आपण म्हणतो वनरेबल. बघा, वनरेबलचा अर्थ काय असतो? वनरेबल स्पेसिस म्हणजे ज्या घातक आहेत किंवा संकटामध्ये आहेत, की ज्या काय होणार आहेत? ससेप्टेबल आहेत नंबर्स कमी होण्यासाठी. नेक्स्ट आहे इंटरमिडिएट स्पेसिस, लास्ट स्पेसिस. सो व्हॉट इज दिस इंटरमिडिएट स्पेसिस? द इंटरमिडिएट स्पेसिसचा अर्थ आहे बाळांनो, दिस ऑर्गॅनिझम्स अपियर टू बी एंडेंजर्ड. बघा, ते आपल्याला एंडेंजर्ड वाटतात म्हणजे काय? की जे डिक्लाइन होत चाललेत आणि ते जर आपण लक्ष दिलं नाही तर संपून जातील. पण ड्यू टू देअर सम बिहेवियरल हॅबिट्स, म्हणजे त्यांच्या स्वतःच्या काही बिहेवियरमुळे काय होतं? लाईक शायनेस, देयर इज अ नॉट डिफाइनेड सबस्टन्शियल इन्फॉर्मेशन. म्हणजे बघा, तुम्हाला असं वाटतंय की हा जो एक्स अॅनिमल आहे हा काय होत चाललाय? एंडेंजर्ड आहे, कारण की त्याचे नंबर्स कमी होत चालले. पण हा एक्स अॅनिमलचा बिहेवियर कसा आहे? तो खूप शायनेस आहे. शायनेसचा अर्थ काय? की तो जास्त बाहेर येत नाही, म्हणजे जरी थोडी जरी हालचाल झाली की तो पळून जातो. त्याच्यामुळे तुम्हाला त्यांचे इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं खूप डिफिकल्ट होऊन जातं. आणि जर तुम्हाला इन्फॉर्मेशनच मिळत नसेल तर तुम्हाला काय होईल? इकडे या एंडेंजर्ड स्पेसिस आहेत किंवा नाही आहेत याची माहिती नीट काढता येणार नाही. म्हणून त्याला म्हटले इनडिटर्मिनेट, म्हणजे आपण ज्यांची माहिती न मिळाल्यामुळे त्यांच्या स्पेसिस बद्दल जास्त सांगू शकत नाही. तो अशा स्पेसिसला आपण कशामध्ये इन्क्लूड करतो? इनडिटर्मिनेट स्पेसिस. ओके, आता या प्रत्येकामध्ये काही याचं एक्झाम्पल कोण आहे? जायंट स्क्वेरल, दॅट इज शेक्रू. आता बाळांनो बघा, याच्या सगळ्यांमध्ये तुम्हाला काही इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजीज मी अंडरलाईन केलेले आहेत, ह्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. बघा इकडे, एंडेंजर्डचा अर्थ काय? डिक्लाइन होतोय नंबर आणि हॅबिटेट पण श्रंक होतोय. रेअरचा अर्थ काय? एंडेमिक असल्यामुळे नंबर्स कमी होत आहेत. वनरेबलचा अर्थ काय? ते ऑलरेडी लेस आहेत आणि कंटिन्युअसली डिक्लाइन होत आहेत. आणि इनडिटर्मिनेटचा अर्थ काय? त्यांच्या बिहेवियरल हॅबिट्समुळे आपल्याला ते इन्फॉर्मेशन कंप्लीट नसल्यामुळे आपण ते एक्सप्रेस करता येत नाही. सो दिस इज ऑल अबाउट युअर classification of threatened species that we have covered. The last part, which is about just to information, दिली इकडे खूप सारी पण महत्वाची आहे, इथं गोथ्रू करून घेऊया. आता हे सगळं एवढं तुम्ही एन्व्हायरमेंट कन्झर्व करायचं वगैरे वगैरे, तो यासाठी तुम्हाला काही ऑर्गनायझेशन पाहिजेत आणि ऑर्गनायझेशन पेक्षा काहीतरी इंटरनॅशनल लेवलला काहीतरी संस्था पाहिजे. त्याच प्रकारे आपल्याकडे इंटरनॅशनल लेवलला एक संस्था आहे, तिला आपण म्हणतो UNEP, युनायटेड इंटरनॅशनल युनियन. ओके, UNEP इज व्हॉट? इट इज अ युनायटेड नेशन्स बॉडी. पण आपल्याला इकडे जो एन्व्हायरमेंट साठीची बॉडी आहे तिला आपण काय म्हणतो? IUCN. IUCNचा अर्थ काय? I is stands for इंटरनॅशनल युनियन. युनियन मध्ये सगळे एकत्र आलेले फॉर कशासाठी? कन्झर्वेशन ऑफ नेचर.
सो व्हॉट इज IUCN? इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. आता ही काय करते, ही एक लिस्ट बनवते. त्या लिस्टला ते लोक म्हणतात रेड लिस्ट. ओके, काय म्हणतात? रेड लिस्ट. आणि त्या रेड लिस्ट मध्ये काय असणार? सगळी नावं असणार. कुणाची? असे अॅनिमल्स जे कसे आहेत, एंडेंजर्ड स्पेशीज आहेत. बघा, एंडेंजर्ड स्पेशीज म्हणजे दोन्ही, प्लांट सुद्धा अॅनिमल सुद्धा. सो अशा प्रकारे एंडेंजर्ड स्पेशीजची नावं त्याच्यामध्ये असतात, त्या रेड लिस्ट मध्ये असतात. नेक्स्ट, त्याच्यामध्ये अजून 2 पेज असतात बाळांनो, 2 पेजेस असतात त्या बुकलेटमध्ये. एक असतं पिंक पेज आणि एक असतं ग्रीन पेज. आता पिंक पेजचा अर्थ काय असतो? पिंक पेज मध्ये काय असतं की ते एंडेंजर्ड स्पेसीस आहेत आता सुद्धा. आणि ग्रीनचा अर्थ काय? ते आधी एंडेंजर्ड होते पण आता ते कसे आहेत? सेफ आहेत. ग्रीन म्हणजे काय? सेफ झाले. समजले सगळ्यांना? सो दिस इज द लिस्ट विच गिव्ह यू द आयडिया की कोण कोण एंडेंजर्ड मध्ये आहे, कोण रेड लिस्ट मध्ये आहे, कोण पिंक मध्ये येतं, कोण ग्रीन मध्ये येतं ते. आता हे सगळं जे काही एन्व्हायरमेंट आहे त्यामध्ये इम्पॉर्टंट फॅक्टर काय? बायोडायव्हर्सिटी. इम्पॉर्टंट फॅक्टर काय आहे? बायोडायव्हर्सिटी. आणि ही जी बायोडायव्हर्सिटी आहे, ही बायोडायव्हर्सिटी कन्झर्व करणं तुमचं काम आहे. मग ही बायोडायव्हर्सिटी कन्झर्व करण्याची तुम्हाला माहिती पाहिजे. मग त्याचं अवेअरनेस व्हावं म्हणून आपण वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे सेलिब्रेट करतो 22 मे. ओके, कशासाठी? की आपल्याला त्या सगळ्याबद्दल रेकॉर्ड ठेवला पाहिजे, त्याची कॅरेक्टर्स, त्याची माहिती आपल्याला लक्षात राहिली पाहिजे, म्हणून हा डे सेलिब्रेट केला जातो.